निमशिरगावात 25 कुटुंब फोडतात टाहो. लाईट पाणी रस्ते नाहीत. अण्णांच्या नंतर जनता पोरकी. दत्तक नेते लक्ष देत नाहीत. निमशिरगाव येथील मागासवर्गीय 45 कुटुंबांना लाईट, पाणी, वीज, रस्ते अशा सुविधा पुरवाव्यात यासाठी भारिप बहुजन महासंघ याच्या वतीनं गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. तथापि महावितरण कंपनीचे अभियंता MD आवळेकर यांनाही निवेदन देण्यात आलं. त्यांनीही सहकार्याची भावना सध्या तरी घेतली आहे. निमशिरगाव येथील जमिनीचा गट नंबर 491 मध्ये 45 कुटुंब गेली 20 ते 25 वर्ष वास्तव्य करतात. त्यांना लाईट, पाणी, रस्ते या सुविधा पंचायतीने दिलेल्या नाहीत. त्या तत्काळ देण्यासाठी गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. पण गट विकास अधिकारी यांचा हालचाल पाहता गट विकास अधिकाऱ्यांच्या शिवाय वीज वितरण कंपनीला साधणं ग्रामस्थांना योग्य वाटलं. परिणामी महावितरणच्या आवळेकरांना निवेदन देण्यात आलं. महानकारी न्यूजसाठी निमशिरगावहून संदीप इंगळे. निमशिरगाव हद्दीमधले ग्रामस्थ काही मागासवर्गीय कुटुंबीय भारिप बहुजन महासंघाचे निवेदन दिलेलं आहे. गेली 30-35 वर्ष त्यांच्याकडे लाईट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर शासनाच्या धोरणानुसार जिथं माणूस राहतोय तिथं लाईट देण्याच्या धोरणानुसार आम्ही त्यांचे कनेक्शन देण्याची व्यवस्था करत आहोत. तिथं रहिवाशाचा कुठलाही त्यांनी पुरावा दाखल केला आपल्याकडं आणि वीज मागणीचा अर्ज जो आहे तो दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं तातडीनं कनेक्शन देण्याची व्यवस्था करत आहोत आणि त्याच्या सूचना मी खालील अधिकाऱ्यांना करत आहे आणि याचा पाठपुरावा करून ते कनेक्शन होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल. मी विनोद धनवडे, मी भारिपचा कार्यकर्ता आहे. मी निमशिरगावमध्ये गेले 20-25 वर्ष झालं राहतो आहे. आमच्या गावामध्ये लाईट पाण्याची सोय नाही, रस्ते नाहीत, मुलांना शिक्षणासाठी जायला रोड पाण्याची सगळी अडचण आहे आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करते आहे. तेव्हा आम्ही आता इथं MSBमध्ये येऊन अर्ज दाखल केलेला आहे. तेव्हा आमचं हे काम 100% होईल याची आम्हाला खात्री आहे आणि ते आमचं काम दिगंबर सकट साहेब हे करून देतील हे आम्हाला पूर्व खात्री आहे.